हाय हॅलो सगळ्यांना. तर गुड मॉर्निंग. तर अमोल माने कॉमेडी व्हिडिओजमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर सकाळची सुरुवात आहे. तर सकाळी लवकर उठलं होतं. नाश्त्याला पोहे वगैरे केला, एकीकडे चहा केला, एकीकडे पोहे केला आणि मुली नाश्त्याचं थोडंसं खाऊन पण गेल्या, टिफिनमध्ये पॅक करून घेऊन गेल्या. आणि नंतर मी 2-3 डबे पण काढले होते घासायला, भरण्या वगैरे. पण दिवस पण इतके लवकर जातात ना. लगेच दसरा झाला की दिवाळी झाली की कुठला अजून दुसरा सण, हा सण तसं अमकं तमकं. खूप दिवस लवकर चालल्यात, कारण की जमाना खूप वाईट निघाला आहे. त्याच्यामुळं दिवस छोटे व्हायल्यात, वर्षे छोटे व्हायल्यात. तर बाहेरचं मला झाडून पुसून घ्यायचं होतं, तर इथलं माझ्याशिवाय तर कुणीच काम करत नसते. तर जिम्मेदारी सगळी मलाच दिलेली आहे म्हणून चालायचं. तर त्याच्यामुळं सगळं बाहेरचं आवरून घेतलं, झाडून पुसून, रांगोळी, झाडावाला पाणी सगळं आवरून घेतलं. नंतर मला जायचं होतं मार्केटमध्ये. त्याच्यामुळं थोडंसं अंतरूची पण घाई अशी असते मला, आणि त्याच्यामुळं जायचं होतं मार्केटमध्ये. त्याच्यामुळं पण अजून घाई केली. आणि बहिणीच्या घराची वास्तुशांती होती, त्याच्यामुळं म्हणलं, ते बोलले की ताई तुम्ही येणार तर आम्ही पूजा पण मांडून घेतात लगेच. एका कामामध्ये दोन्ही कामं होऊन जातात. त्याच्यामुळं तर मी गिफ्ट काय आणणार आहे ते तुम्हाला नक्की दाखवेन. तुम्हाला नक्की व्हिडिओ माझा बघा, म्हणजे कळेल तुम्हाला मी गिफ्ट काय आणणार आहे ती. तर नंतर घरात येऊन चहा वगैरे घेतला, ब्रश केलं, हातरणं काढली, बाहेरचं झाडून पुसून झाल्यानंतर पुन्हा नंतर लवकर आंघोळ वगैरे करून स्वयंपाक वगैरे करून दिला बांधून, डबे वगैरे पॅक करून दिले. आणि नंतर मग गेला आम्ही मार्केटमध्ये. तर मोबाईल घेऊन मी जाऊ शकत नाही की बाहेरचं शूटिंग करायला, मला घरी मोबाईल लागते मूल्यवान पिशी ठेवायला. त्याच्यामुळं मी मोबाईल वगैरे घरीच ठेवून जाते. त्याच्यामुळे मी बाहेरची जास्त करून शूट करत नाही आहे. तर बघू शकताय मी मार्केटमधून काय आणलेलं आहे. तर पूजाची थाली आणलेली आहे, आणि जी थाली तिकडची दिसायली ना ती काळी थोडीशी, ती तर माझी थाली आहे. तर ओळखू येतच असेल तुम्हाला की जुनी नवी थाली कशी आहे ती. तर दोन्ही थाली सेम आहेत. तर 100 फक्त जास्त गेले, तर माझ्या थालीपेक्षा त्याला 100 जास्त गेलेले. तर असं मी सेटिंग करून घेतलेलं आहे. आणि 2 करंडे आणि 2 आरत्या पण घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यासोबत मी एक वाटी पण घेतली होती, आणि वाटी खूपच सुंदर वाटी आहे. त्याच्यामुळं मग माझं मन थोडंसं हवल-दिवल झालं, आणि ती वाटी मी प्रसादासाठी मी ठेवून घेतली वाटी ती. तर बघून सांगा मला की कशी आहे तर पूजाची थाली ते.